महादेवासारखं भोळं दैवत नाही। आताचा नवरदेव लग्नाला निघताना किती मेकअप करतो, पण महादेव अंगाला चिताभस्म लावून निघाले। आता एखाद्या नवरदेवानं खरा नाही खोटा साप गळ्यात घातला आणि लग्नाला निघाला, अक्षता टाकतील काय लोक तरी, किंवा मुलगी देतील का? पण हे बाबा गळ्यामध्ये साप घालून निघाले, कानामध्ये विंचवाची कुंडल आहेत, देवतांची खूप गर्दी आहे। महादेवाचं लग्न, सगळ्या देवांचा देव महादेव, आणि बाबा असा शृंगार करून नंदीवर बसून निघाले। आताचा नवरदेव घोड्यावर बसतोय, पण महादेव नंदीवर बसून गेले। घोडा कामाचं रूप आहे, नंदी धर्माचं रूप आहे। गृहस्थ जीवन स्वीकारत असाल तर धर्मावर आरूढ होऊन निघा, हा संदेश गृहस्थ धर्मीयांना भगवान शिव देत आहेत। नवीन वधूवरांना हा संदेश देत आहेत। महादेव जसं जसं हिमालय नगर जवळ येऊ लागलं, महादेवाचा मेकअप पाहून देव तोंडावर कौतुक करायचे आणि आपसामध्ये चर्चा करायचे, अक्षता पडतील का दगड पडतील काही सांगता येत नाही। कारण या बाबांना मेकअपच असा केलाय की गळ्यातला साप पाहून आपला सन्मान सत्कार तर काही होणार नाही असंच वाटतं। म्हणून एक एक देवता महादेवाला म्हणायचे, बाबा सगळ्या देवांचे देव तुम्ही महादेव आहात, सगळ्या देवांचं वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे, तुमची गोष्ट अनोखी आहे, तुम्ही सगळ्यांपेक्षा अद्भुत आहात, तुम्ही निराळे आहात, तुम्ही साधारण सामान्य देवांसारखे नाहीत, तुमची व्यवस्था पाहुणचार जरा चांगलाच झाला पाहिजे, म्हणून आम्ही पुढे जाऊन थोडी व्यवस्था लावतो। एक 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 देव महादेवाला सोडून पुढे गेले आणि तिकडे हिमालय नगरीमध्ये स्वागत करण्यासाठी गेट वरती स्वागत करणारी माणसं हातात पुष्पगुच्छ फुलांच्या दुरड्या वगैरे घेऊन बसलेले होते, थांबलेले होते। सगळ्यात पहिले चंद्राला पाहिलं, चंद्र एवढा देखना एवढा सुंदर। स्वागत करणाऱ्या लोकांना वाटलं बहुतेक नवरदेव हाच असेल। विचारलं फार नम्र भावानं, तुम्ही नवरदेव का? चंद्रानं सांगितलं, नाही, मी वऱ्हाडातला एक देव आहे, नवरदेव पाठीमागनं येत आहेत। बापरे, वऱ्हाड एवढं सुंदर तर नवरदेव किती सुंदर असेल। माणसं कल्पना करायला लागली, नवरदेव किती सुंदर। चंद्रदेव आतमध्ये गेले। बर, मग इंद्रदेव आले। इंद्राला पाहिलं, मनामध्ये 100% असं वाटलं स्वागत करणाऱ्यांना की हाच नवरदेव असेल। नम्र भावानं विचारलं, नवरदेव का तुम्ही? म्हणे, नाही, आम्ही वऱ्हाडातला एक देव आहोत। बापरे, वऱ्हाड एवढं सुंदर, नवरदेव किती सुंदर असेल। भगवान विष्णू आले आणि विष्णू भगवंताला पाहिल्यावर मग तर पक्कच ठरवलं की हाच नवरदेव आहे। विचारलं हात जोडून अति विनयानं, आपण नवरदेव का? नारायण बोलले, नाही, मी वऱ्हाडातला एक देव आहे, नवरदेव पाठीमागनं येत आहेत। बापरे, वऱ्हाड एवढं सुंदर, नवरदेव किती सुंदर असेल। नारायण मनात म्हणतायत, नवरदेव आल्यानंतर किती जण जिवंत राहतात ते पाहू। नवरदेव आल्यानंतर किती जण थांबतायत, पळतायत का, मूर्छा येऊन पडतात ते पाहू आता। बराच वेळ झाला, एक एक करून सगळे देव आतमध्ये गेले, अजून नवरदेव येईना। स्वागत करणाऱ्यांना प्रश्न पडला की नवरदेव सगळे गेले तरी नवरदेव कसा नाही आला? आणि महादेव इकडे विचार करतात, सगळी देवता मला एक एक करून सोडून गेली, मी एकटाच आहे, एकटा नवरदेव कुठं बिना वऱ्हाडाचा गोड दिसतो का? म्हणून महादेवानं
फोन केला. पहिला फोन पानगावला लावला. गाव तिथे स्मशानभूमी, जिथं स्मशानभूमी आहे तिथे महादेवाचं वऱ्हाड आहे. फोन केला, हॅलो, आपल्या लग्नाचा कार्यक्रम आहे पण वऱ्हाडच नाही सोबत. बाबा आम्हालाही असं कोणी लग्नाला बोलवत नाही, येतो आम्ही. आणि मग त्या भूतांची एवढी घाई गडबड चालू झाली. एक भूत म्हणतारे मेकअप करून चला, कधी नाही त्या लग्नाला बोलावलंय. आता भूतांचा मेकअप कसा असणार आहे. निघाली भूत कसा तरी मेकअप करून, जेच पळत सुटली. आणि बाबाला एवढा आनंद झाला. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूते एवढं गडबड गोंधळ घालत उड्या मारत महादेवाला पाहत निघाले. बाबा सगळी देव तुम्हाला सोडून गेली पण आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही, तुमच्या सोबतच चालणार. असली गर्दी, असली गर्दी, जिकडं तिकडं भूतच भूत. आणि ती भूत पाहून महादेवाला आनंद होतोय. आणि भूत बाबाच्या आजूबाजूला उड्या मारायला लागली. एक जण म्हटलं बाबा मेकअप बरोबर आहे का आपला. दुसरा म्हणतो बाबा खूप घाईत आलो, जरा डोकं केस व्यवस्थित बांधायचीच राहून गेले. बाबा म्हटले काळजी करू नको, असाही गोड दिसतोस तो, चल. कोणी छान कपडे घातले, छान साडी घातली, व्यवस्थित सुंदर शृंगार केला, त्याचं कौतुक करणं साहजिक आहे. पण ज्याला शृंगारच जमत नाही त्याचंही कौतुक करणारे महादेव आहेत. खूप छान म्हणे बेटा चल माझ्यासोबत. असली भूतांची गर्दी आणि काही भूत गेट पर्यंत जाऊ लागली. महादेव मागेच होते. स्वागत करणारी माणसं म्हटली देव दिसना, कोणी दिसना, वऱ्हाड दिसना. एक जण म्हटलं अरे वेगळे वेगळे आवाज यायला लागलेत. कसले आवाज? आवाज येऊ लागले म्हणेपर्यंत एक भूत त्यांच्या तोंडासमोरच उभं. स्वागत करणाऱ्याकडं पाठ आणि इकडं तोंड आणि पाय उलटे. बापरे. स्वागत करणाऱ्यानं अगोदर पाय पाहिले आणि त्याला काय बोलावं तेच कळना. ते चक्कर येऊन पडणार. ते भूत म्हणतारे स्वागत करायचं सोडून भुरळ आणतोस काय. अक्षदांची पिशवी दे हातात, आम्ही वऱ्हाड आहोत. एवढी गडबड गोंधळ, घाबरली सगळी स्वागत करणारी माणसं आणि पळत सुटली. अरे दरवाजे बंद करा, नवरदेव नाही तो भूतनाथ आहे. एक नाही हजारो भूत त्याच्या सोबत आहेत. ज्याचं जास्त पुण्य तेच जिवंत राहणारे. आता या हिमालय नगरीचं काही खरं नाही. लोक दरवाजे बंद करून घरात राम 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 भजन करायला लागले. भूत भावण भगवान शिव हिमालयाच्या द्वारात आहे आणि माता पार्वती घरात आहे.
लपलेली माणसं चर्चा करायची, अरे असला नवरदेव पाहिलाच असेल कोणी. पहा, चांगलं झालं तर देवानं केलं, आणि एखादी गोष्ट चुकली तर ज्यानं जुळवलं लोक त्याच्याच नरडाला फास देतात. बरं, जुळवणाऱ्याचा काही उद्देश असतो का? काही वाटोळं व्हावं, नुकसान व्हावं? नाही ना. चांगल्या भावनेने केलेलं असतं, आणि माणसाची रीतच आहे, चांगलं केलं तर देवानं केलं, आणि काहीतरी गडबड झाली तर ज्यानं जुळवलं त्याच्याच माथी खापर फोडतात. सगळी माणसं चर्चा करायला लागली, कोणी जुळवलं? एक जण म्हटला ते नाही का शेंडे हलवून भजन करत, एक म्हटला ते नाही का नारायणाचं नाम घेत, म्हणे एक जण म्हटला येऊ दे त्या शेंडीवाल्याला, दाखवतोस त्याला, असला नवरदेव पाहायचा असतो का? शेवटी नारदजी पर्यंत वार्ता पोहोचली, म्हणजे शिव दारात आणि शक्ती घरात आहे. संत जोपर्यंत मध्यस्थी करत नाहीत तोपर्यंत शिव पार्वतीचा विवाह होत नाही. नारदजी येतात आणि समजावून सांगतात, हिमालय राजा, पार्वती महादेवाची जन्मोजन्मीची पत्नी आहे, कसल्याही प्रकारचा शंका आणि संशय मनामध्ये धरू नकोस, शिव पार्वतीचा विवाह लावून दे. आणि शिव पार्वतीचा विवाह खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण झाला. सुरुवातीला हिमालय राजाला थोडंसं वाईट वाटलं होतं, पण महादेवाची ओळख पटली. माता पार्वती ही आपल्या पोटी आलेली कन्या ही शंकराची शक्ती आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने विवाह सोहळा पूर्ण झाला. सगळ्या भूतांना अन्नदान दिलं. जेव्हा जेवणाच्या पंक्ती बसल्या ना, तर भूताच्या पंक्तीला कोणी वाढायलाच जाईना, म्हणे ही भूत लोणचासारखी माणसं खाऊन टाकतील. महादेवानं सांगितलं, काही काळजी करू नका, कोणीही कुणाला त्रास देणार नाही, त्यांना व्यवस्थित जेवायला वाढा. आता काही भूत अशी होती, अशी बसली की तोंड इकडं असायचं, मग पात्र कुणीकडे वाढायचं? नेमकं वाढणाराला प्रश्न पडला. काही खाताना असं असं करून खायचे. काय भूत आहेत की काय? फार तऱ्हेची भूत. काहींचे दात बाहेर निघालेले, काहींना 3-3 डोळे, काहींना एकच डोळा, कुणाचं कान लांबलेलं तर कुणाचं नाक पसरलेलं, अशी विचित्र भूत. कसं बस जेवण झालं आणि खूप चांगल्या पद्धतीनं शिव पार्वती आपल्या कैलासामध्ये आले. त्यांचं जीवन, गृहस्थ जीवन फार मंगलमय आहे, कारण दोघं एक विचाराचे आहेत, स्थिर आहेत दोघंही. ओम मंगलम ओमकार मंगलम गंगमंगलम गंगाधार मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिव मंगलम सोमवार मंगलम. रोज शिव पार्वतीची शास्त्र चर्चा चालते. पानगाव ऐका. पती पत्नी दोघांनी मिळून कुणाची तरी निंदा करण्यापेक्षा, याचं त्याचं काहीतरी कमी अधिकचं बोलण्यापेक्षा पती पत्नीचा संवाद काय असावा हे शिव महापुराण शिकवतंय. पती पत्नी दोघांनी कमीत कमी 5 ते 15 मिनिटाचा रोज घरात सत्संग करावा. याचा अर्थ शास्त्रांच्या चर्चा, संतांचं वर्णन आपल्या मुखानं गावं, सांगावं. आपल्या पानगाव भूमीमध्ये पंढरीचा विठोबा कसा साकारला सांगावं. तुम्ही आळंदी यात्रेला गेलात, माऊलींच्या समाधीचं दर्शन कसं घेतलं, चर्चा करावी दोघांनी. जास्त तुम्हाला संतांची चरित्र माहिती नाही, शास्त्र पुराण तुम्हाला माहिती नाही, पण तुम्ही तीर्थक्षेत्रावर जाऊन आलात तो अनुभव तरी व्यक्त करा. पंढरपुरात कसे गेला, चंद्रभागेचं स्नान कसं केलं, रावळात जाऊन पांडुरंगाचं दर्शन कसं घेतलं, एवढं जरी तुम्ही रोज चर्चा केली ना, तर तुमचं गृहस्थ जीवन धन्य होऊन जाईल. गृहस्थी लोकांनी नको त्याच्या चर्चा करण्यापेक्षा भगवान परमात्माचा गुणानुवाद करावा. आपल्या वाणीनं भगवंताची कथा सांगणं हे खूप मोठं पुण्याईचं काम आहे. ऐकणाऱ्याला पुण्य मिळतं, सांगणाऱ्याला किती मिळत असेल विचार करा. म्हणून आपल्या घरामध्ये आपण
रोज भगवंताची एक का असेना कथा संतांचं चरित्र आपल्या मुखाद्वारे सांगत जा. पती पत्नी जर ही गोष्ट करत असतील तर पहा, तुम्हाला तुमच्या गृहस्थ जीवनाचं सुख, तुमची आज्ञाधारक लेकरं, घरामध्ये लक्ष्मीचं स्थैर्य. कारण ज्या घरामध्ये भगवंताचं वर्णन केलं जातं ना, आणि घरातलीच माणसं सांगतात आणि परिवारातलीच लोक ती कथा ऐकतात, ती कथा ऐकण्यासाठी माता लक्ष्मी सुद्धा त्या घरात कायम स्थिर थांबत असते. आपल्याला वाटतं आमच्या घरात लक्ष्मी टिकावी, लक्ष्मी थांबावी, पण त्याच्यासाठी तिच्या पतीचं नारायणाचं कौतुक करा. आणि आपल्या घरात लक्ष्मी यावी, पण ती नारायणासोबत यावी. आपल्या घरात लक्ष्मी यावी. लक्ष्मीचं वाहन काय आहे? लक्ष्मी कशावर बसलेली आहे? घुबड माहिती आहे का तुम्हाला? ती घुबडावर बसलेली आहे. पक्षी, उल्लू म्हणतात त्याला. लक्ष्मी उल्लूवर बसलेली आहे. तिला एकटीला जर बोलवाल तर ती उल्लू करून निघून जाईल, आपल्याला उल्लू बनवते ती. पण ती एकटी न यावी, लक्ष्मी आपल्या घरी यावी, ती नारायणासोबत यावी. आणि मग नारायणाचं वाहन काय आहे? गरुड. ती नारायणासोबत आली तर गरुडावर बसून येते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी नारायणासहित. एकटी लक्ष्मी तुम्ही घरी बोलावली, येईल बिचारी, ती तिचं आवाहन केल्यानंतर येईल ती. पण ऐका, आता एखादी पाहुणी बिचारी सौभाग्यवती आहे, पाहुणी आपल्या घरी आली, राहून राहून किती दिवस राहील ते आपल्याकडं? 2 दिवस, 4 दिवस, आठवडाभर, 15 दिवस. पण कधी ना कधी मालकाचा फोन आल्यावर पाहुणी जाईल का नाही? अगं माहेरात किती दिवस राहायचं तुला, चल. मालकानं बोलावलं की बिचारी जाणार. तसं लक्ष्मी बोलावली, तुम्ही तुमच्या घरी राहील. किती राहील? 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, एखादी पिढी. पण मालकाचं बोलावून आल्यावर जावं लागेल की नाही तिला? आणि जर तिच्या मालकालाच आपण घरी बोलावलं तर ते मालक सोडून जाईल का? नाही जाणार. मग जिथं तिचा मालक आहे ती मालकाला सोडून जाईल कशी? म्हणून अगोदर नारायणाला बोलवा, लक्ष्मी मातेला बोलवायची गरज नाही, आपोआप येईल ती. कारण पाय लक्ष्मीच्या हाती. नारायणाच्या चरणाची सेवा माता लक्ष्मी करते. म्हणून लक्ष्मी आपल्या घरी यावी, पण घुबडावर बसून येऊ नये, ती गरुडावर बसून यावी. आणि गरुडावर बसून येण्यासाठी तुम्हाला नारायणासहित लक्ष्मीला बोलवावं लागेल, ना की फक्त लक्ष्मी. जी गृहस्थ जीवन जगणारी लोक घरामध्ये, कुणी म्हणाल ताई रोज एक कथा सांगायला, पुस्तक वाचायला वेळ नाही, आणि कोणतं वाचावं ते कळत नाही. तुम्ही रोज सगळं कुटुंब मिळून घरात हरिपाठ करा. ती सुद्धा नारायणाची स्तुतीच आहे. हरिपाठ म्हणजे भगवान नारायणाची स्तुती. ती स्तुती ऐकण्यासाठी लक्ष्मी माता तुमच्या घरी येईल. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नियम हरिपाठ करा, तो सुद्धा सत्संगच आहे. शिव पार्वती रोज सत्संग करतायत. पानगाव रोज महादेव माता पार्वतीला एका पुराणाची कथा सांगतात. आणि पुराणाची कथा सांगत असताना एक दिवस देवता भगवान महादेवाकडे आले. महादेवाला विनंती करतात, बाबा तुमचं लग्न झालं, पण गोड बातमी काही ऐकायला मिळालीच नाही अजून. किती दिवस झाले लग्न झालं? म्हणजे काही तुमच्या घरात संतान वगैरे जन्माला आली नाही? बाबा म्हटले, आमच्या संतानाचा याचा काय संबंध आहे? म्हणे बाबा तुमचं लग्न लागावं त्याच्या पाठीमागे आमचा उद्देशच हा होता की तुमच्या पोटी संतान जन्माला यावी, आणि तुमच्या संतानाच्या हातनं तारकासुर नावाचा राक्षस, त्याचा मृत्यू आहे. त्या तारकासुरानं आम्हाला खूप परेशान आणि त्रस्त केलेलं आहे. तारकासुराला मारण्यासाठी देवा
तुमची संतती या जगात येणं, तिचा जन्म होणं फार गरजेचं आहे. महादेव म्हटले, देवांनो, माझ्या पोटी मूल जन्माला येईल आणि मग ते तारकासुराचा वध करेल, याच्यासाठी जर तुम्ही आमचं लग्न लावलं असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. तुमचं ते मनोरथ पूर्ण होणार नाही. म्हणे कसं? म्हणे विषय असा आहे की पार्वती ही साधारण स्त्री नाहीये. ती सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करू शकत नाही, कारण तिच्या उदरामध्ये 14 ब्रह्मांड आहेत. ती शक्ती आहे, ती भगवती आहे, ती जगतजननी आहे. या पूर्ण सृष्टीची करता धरता मूळ महामाया आदिशक्ती परांबा ती भगवती आहे. म्हणून तिच्या पोटी मूल जन्माला येईल आणि मग ते तारकासुराचा वध करेल. या छोट्याशा संकुचित उद्देशानं जर तुम्ही मला माझा विवाह लावला असेल तर ती तुमची इच्छा कधी पूर्ण होणार नाही. म्हणे बाबा, मग तुमचे संतान कसे जन्माला येईल? तारकासुरानं तर आम्हाला खूप त्रास दिलाय. महादेवानं सांगितलं, तुमचं काम सिद्धीला जाईल, पण त्याच्यासाठी भगवान नारायणाला मोहिनी रूप धारण करायला सांगा. सगळी देवता म्हटली ठीक आहे आणि कान देऊ नाही का? सगळ्या देवांनी विष्णू भगवंताला आग्रह केला, देवा, देव कार्य सिद्धीला जाण्यासाठी आणि तारकासुराला मारण्यासाठी शिवपुत्र जन्माला यावा, याच्यासाठी तुम्ही मोहिनी रूप धारण करा. भगवान विष्णूनं मोहिनी रूप धारण केलं आणि ते मोहिनी रूप पाहून भगवान शंकर एवढे मोहित झाले, कारण नावच मोहिनी आहे. एवढं देखणं रूप देवाचं भुरळ पडेल, शिवजीला भुरळ पडली आणि भगवान शिव त्या मोहिनी रूपाच्या पाठीमागे पळायला लागले. कामातुर झाले भगवान शिव आणि मागे पडतायत. पण ही कथा थोडीशी मनामध्ये शंका निर्माण करणारी आहे. ज्या देवानं काम जाळला तो देव कामातुर झालाच कसा? माझ्या बोलण्याकडे खूप लक्ष द्या, म्हणजे माझं बोलणं तुमच्या लक्षात येईल. माझ्या ताई दादांनो, देवचरित्राला कधी आपण सामान्य बुद्धीनं पाहायचं नसतं. भगवान परमात्माची चरित्र लीला ही जगत कल्याणासाठी असते आणि ते लीला पुरुष आहेत, त्यांचं चरित्र ही लीला आहे. जगत कल्याणासाठी त्यांनी ती लीला केलेली असते. माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी एक उदाहरण सांगते. की गोकुळामध्ये भगवान कृष्ण भगवान जेव्हा गोपिकांच्या सोबत रास क्रीडा करतात, 6 महिने रास क्रीडा चालू होती. एक दिवस गवळणी म्हटल्या, लाला, रास क्रीडा आज करायला येण्यासाठी तुला उशीर झाला. का बरं उशीर झाला? भगवान म्हटले, दुर्वासा नावाचे मोठे संत आलेले आहेत यमुनेच्या पलीकडे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला उशीर झाला. गवळणी म्हटल्या, लाला, एवढे मोठे संत आलेले आहेत, आम्हाला सुद्धा त्या संताच्या दर्शनाला जायचं, खूप लक्ष देऊ नाही का? सगळ्या गवळणी म्हटल्या, आम्हाला जायचंय. भगवान म्हटले, जाऊन या, दर्शन घेऊन या. पण गवळणी एवढ्या सुज्ञ आणि शहाण्या होत्या. शहाण्या म्हणजे समजदार. बर, त्या किती समजदार होत्या? त्या साक्षात वेदांच्या रुचा होत्या. त्या गवळणी काय सामान्य थोड्याच होत्या. श्रुती नीती नीती म्हणती को गोविंदो रे, एक गोविंदो रे अनुमानेला. त्या वेदांच्या रुचा फार ज्ञानिक होत्या. त्या म्हटल्या, तुमच्या गुरुजीचं दर्शन घ्यायचंय कन्हैया आम्हाला. भगवान म्हटले, जा. पण त्या गवळणी म्हणतात, लाला, देव असेल, गुरु असेल आणि संत असतील, त्यांच्या दर्शनाला जाताना आपण कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. काही ना काही भेट वस्तू आपण संत महापुरुषांना दिली पाहिजे.
तुम्ही खूप गरीब आहात, तुमच्या घरात खाण्यासाठी अन्न नाही, तिजोरीमध्ये पैसा नाही, तुमच्याकडे कसलीच सुविधा आणि कसलंच तुमच्याकडे वस्तू नाहीये भेट वस्तू देण्यासाठी, तुमचा सद्भाव त्यांच्या चरणी अर्पण करा. खूप गरीब असाल, काहीच देऊ शकत नाही तुम्ही, तर तुमचं अंतःकरण, तुमचा भाव, तुमची श्रद्धा त्यांच्या चरणावरती अर्पण करा. पण संत देव आणि गुरु यांच्या दर्शनाला जाताना कधीही माणसानं रिकामं जाऊ नये. म्हणे गुरुजीच्या दर्शनाला आम्हाला जायचंय, पण काहीतरी आम्ही त्यांना खायला घेऊन जातो, काहीतरी भेट वस्तू देतो. बरं, म्हणे गुरुजींना खायला खूप जास्त लागतं, जास्तीच घेऊन जा खायला. ते म्हटले बरं. गवळणीने शिऱ्याचं पातीलं, खिरीचं पातीलं, कढीचं पातीलं, कुरडया, भजे, काय काय त्यांना पदार्थ बनवता येतील, खीर पोळी सगळे पदार्थ बनवले आणि गाड्या भरून भरून, पात्र भरून नाही, गाड्या भरून भरून घेऊन निघाले. नदीच्या तटावर आले, यमुना माईच्या तटावर. अरे गवळणी म्हटल्या, आता ही नदी कशी पार करायची? नदीच्या पलीकडे आहे दुर्वासाजी. आल्या कृष्ण भगवंताकडे, लाला हम यमुना पार जाना चाहते हैं, लेकिन हम कैसे जाए? हमारे साथ तो बहुत सारी सामग्री है, बहुत सारा भोजन भी हमारे साथ है, हम उस पार कैसे जाए? लाला हमें कुछ मार्ग बताओ, कोई तो मार्ग बताओ. भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणतात, तुम्हाला पलीकडे जायचं ना तर एक काम करा. म्हणे काय? म्हणे यमुना माईला सांगा, आमचा श्रीकृष्ण बाल ब्रह्मचारी असेल, कुठल्याही गवळणीची त्यानं खोडी केली नसेल, कुणाची वेणी ओढली नसेल, कुणाचं मटका फोडलं नसेल, आणि चुकूनही तो कुणाला वाकुली दाखवत नसेल, एकही त्यानं खोडी केली नसेल, आणि गवळणीचं तोंड सुद्धा पाहिलं नसेल, एवढा आमचा कृष्ण बाल ब्रह्मचारी असेल तर यमुनेनं जाण्यासाठी आम्हाला रस्ता द्यावा. गवळणी हसायला लागला. अरे आमच्या वेण्या काय ओढतो, खोड्या काय करतो, मटके काय फोडतो, आमच्या तोंडाला लोणी काय लावतो, आम्हाला वाकुल्या काय दाखवतो, वर्ण म्हणतो की बाल ब्रह्मचारी. शांत बस, तुझं सगळं माहिती आहे आम्हाला. भगवान म्हटले, जरी तुम्हाला माहिती असेल मी किती नटखट आहे, काय आहे, तरी तुम्ही यमुनेला बोला. ठीक आहे. यमुना माईला हसत हसत म्हणत होत्या, हे यमुना मैया, आमच्या कृष्णानं एकाही गवळणीची खोडी केली नसेल, वेणी ओढली नसेल, मटकी फोडली नसेल, गालाला माखण लोणी लावलं नसेल, वाकुली दाखवली नसेल, आणि त्यानं गवळणीचं तोंडही पाहिलं नसेल, एवढा तो बाल ब्रह्मचारी असेल तर तू आम्हाला पलीकडे जायला रस्ता दे. खरंच यमुनेनं रस्ता दिला. यमुना दुभंगली आणि सरळ पलीकडे जायला रस्ता. गवळणी म्हटल्या, बापरे, हे खोट आहे आणि यमुना सुद्धा खोटी. तर खोट्या कृष्णाच्या शब्दाला ऐकून हिनं रस्ता दिला जायला. चला जाऊ दे, आपलं काम करून घेऊ. गाड्या निघाल्या, यमुनेच्या पलीकडे गेल्या. पलीकडे दुर्वासाजी होते आणि दुर्वासा ऋषींना सगळी त्यांचं पूजन केलं, त्यांना प्रसाद दिला खायला, काय त्यांना शक्य आहे ती दक्षिणा दिली आणि खूप पोटभर त्यांना खाऊ घातलं. पुष्पहारानं सन्मान केला, नमस्कार केला भक्तिभावानं आणि पूजन झालं. खूप खाऊन झालं की जेवढ्या गाड्या भरून भरून जेवण आणलं होतं ना, तेवढं सगळं दुर्वासाजींनी खाल्लं. गवळणी म्हटलं, बाबा आता आम्ही येतो, आम्हाला जावं लागेल. बाबा म्हटले, जा. पण यमुनेला पार करून जायचं, पाणी पुन्हा चालू झालेलं होतं. त्या म्हटले, बाबा आता येताना कृष्णाची शपथ घेऊन आलो, आता जाताना कसं जावं? दुर्वासाजी म्हटले, हे गवळणींनो, तुम्ही यमुना माईला बोला, हे यमुना मैया, या दुर्वासा ऋषी, हे दुर्वासा ऋषी एका दुर्वा पलीकडे दुसरं काही खात नसतील आणि त्यांनी आजपर्यंत अन्नाचा कणही खाल्ला नसेल, ते अजून उपवाशी असतील तर तू रस्ता दे. गवळणी तर चकितच झाल्या. म्हणे, चेला तसा गुरु असा. चेला म्हणतो मी बालब्रह्मचारी, गुरु म्हणतात मी उपवाशी. आम्ही अन्नाची पर्वताच्या पर्वत खाऊ घातली, एवढं खाल्लंय आमच्या डोळ्यासमोर, आणि हे बाबा खुशाल म्हणतात की मी उपवाशी आहे. गवळणी म्हटलं, अगोदर पलीकडे जाऊन नंतर पाहू, विचारू या बाबाचं काय.
गवळणी बोलल्या म्हणे या दुर्वासा ऋषींनी आजपर्यंत दुर्वा पलीकडे काही खाल्लं नसेल आणि ते अखंड उपवासी असतील, अन्नाच्या कणालाही त्यांनी स्पर्श केला नसेल, तर आम्हाला पलीकडे जायला रस्ता द्यावा. यमुना माईनं रस्ता दिला. सगळ्या गवळणी चकित झाल्या, कृष्णाकडे आल्या आणि कृष्णाला म्हणतात, का रे लाला, तू बाल ब्रह्मचारी, तुझे गुरु उपवासी, हे काही कोडे सुटले नाही आम्हाला. आमच्या समोरच्या गुरुनं खाल्लं, गाड्याची गाड्या जेवण खाल्लं आणि ते म्हणतात की मी दुर्वा पलीकडे काही खात नाही, आणि तू रोज आमच्या खोड्या करतून तू स्वतःला बालब्रह्मचारी म्हणून घेतो, हे कसं? भगवंतानं सांगितलं, गवळणींनो, ईश्वरीय अवतार असतील किंवा अवतारी पुरुष असतील संत, हे या पृथ्वीवरती लीला करण्यासाठी आलेले असतात. ते कुठल्याही कर्मामध्ये बांधल्या जात नाहीत. सामान्य जीव, साधारण जीव, आपण सगळे कर्माची फळं भोगण्यासाठी इथं आलेलो आहोत. पण लक्षात घ्या, साधारण जीवाला जन्माला कर्म भोगण्यासाठी यावं लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत स्वतःहून येत असतात. देव आणि संत हे अवतारी पुरुष आणि ईश्वरी अवतार हे जगत कल्याणासाठी इथे येतात आणि आपलं कर्म म्हणजे ते लीला करतात. त्यांच्या चरित्राला कधी साधारण माणसाच्या चरित्रासारखं बोलायचं नसतं, त्यांच्या चरित्राला लीला म्हणायचं असतं. तर ही भगवंताची लीला आहे आणि ही लीला करत असताना ते मी म्हणजे अहंकार बाजूला ठेवून लीला करतात. त्यांच्या प्रत्येक कर्माला मी जोडलेला नाही म्हणून कुठल्याही कर्मबंधनामध्ये ते बांधल्या जात नाहीत. भगवद्गीता सांगते, नमाम कर्माणि लिप्पन्ति नमे कर्म फले स्पृहा. अधिकारी पुरुष, अवतारी पुरुष आणि ईश्वरीय अवतार हे कुठल्याही कर्मबंधनामध्ये बांधल्या जात नाहीत. आता हे मी जे बोलते ते किती डोक्यात गेलं का डोक्यावरून गेलं याचा विचार न करता पुढचं सांगत राहते. आता सांगायचं एवढंच आहे मला की भगवान शंकर मोहिनी रूपाच्या पाठीमागे कामातून पळाले. या लीलेला आपण साधारण नजरेनं कधी पाहू नका. ती जगत कल्याणासाठी माझ्या शंकरानं केलेली लीला आहे. कारण जो देव काम जाळतो तो कामातूर होईलच कसा, जो रामाचं भजन करतो तो कामातूर होईलच कसा. ती लीला आहे जगाच्या कल्याणासाठी. आणि असंही सांगतात, अहंकार जिंकायचा असेल तर शंकराचं भजन करावं लागतं आणि काम जिंकायचं असेल तर रामाचं भजन करावं लागतं. जे अखंड रामाचं भजन करतात ते शिव कामातूर नाही होऊ शकत. जी काही त्यांनी लीला केलेली आहे ती जगाच्या कल्याणासाठी केलेली. नवनाथ ग्रंथाचं पारायण ज्या ज्या लोकांनी केलं त्यांच्या वाचनात गेलं असेल, दत्तप्रभूंचे सगळ्यात पहिले शिष्य आणि नाथ पंथाचे सगळ्यात पहिले नाथपंथी, सगळ्यात पहिले नाथ मच्छिंद्रनाथ, त्यांच्यासारखा संन्यासी नाही, त्यांच्यासारखा यती नाही, त्यांच्यासारखं कोणी सामर्थ्यवान नाही. पण जेव्हा हे मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये जातात तेव्हा त्या स्त्री राज्याची राणी मैनाकिनी, तिच्याशी त्यांचं लग्न होतं आणि त्यांना मीननाथ नावाचा मुलगा होतो. पुन्हा ते जेव्हा आपल्या यतीपंथामध्ये, आपल्या नाथपंथांचा म्हणजे स्त्री राज्य सोडून जेव्हा तिथून बाहेर पडतात, पुन्हा नाथपंथाचा प्रचार करतात. याचा अर्थ आपण मच्छिंद्रनाथाला काय सामान्य समजायचं का? नाही. हे जे सत्पुरुष आहेत, हे जे अवतारी पुरुष आहेत, ते लीला करण्यासाठी आपल्यामध्ये आलेले असतात. म्हणून आपण सामान्य बुद्धीनं, सामान्य नजरेनं, आपल्या चष्म्यानं कधीही देवचरित्र पाहायचे नाही. आपले चष्म्याचे नंबर बदलतात त्याच्यामुळे. कुणाचा नंबर जास्त होतो, कुणाचा कमी होतो. त्याच्यामुळे आपले नंबरचे चष्मे आहेत. त्याच्यामुळे या चष्म्यानं कधीही अवतारी पुरुष, ईश्वरीय अवतार यांना त्या नजरेनं पाहायचं नाही. भक्तीचा चष्मा आपण डोळ्याला लावावा, श्रद्धेचा चष्मा डोळ्याला लावावा, मग त्यांची चरित्र पाहावी. मग लक्षात येतं आमच्या भगवंतानं जगत कल्याणासाठी ही लीला केली. ही मी विस्तारपूर्वक याच कारणानं बोलले की कधी कधी आपल्या लोकांना आपल्या धर्माचं ज्ञान नसतं. कुणी काहीतरी बोलतं, तुमचे देव काय देव आहेत का, स्वतःला असं म्हणून घेतात आणि असं वागतात. मग आपली लोक फार सरळ मनाची असतात, हिंदू धर्मीय माणसं लगेच बोलण्यामध्ये येतात आणि आपण आपल्याच धर्माची निंदा करतो.
ही निंदा, ही चूक आपल्याकडनं होऊ नये. आपण आपल्या धर्माच्या बाबतीत उदासीन होऊ नये, अजिबात उदासीन होऊ नये. आपल्या पंथाबद्दल, आपल्या धर्माबद्दलची श्रद्धा तिळा एवढी सुद्धा कमी होऊ नये. याच्यासाठी या सगळ्या माझ्या बोलण्याचा विस्तार केला. मच्छिंद्रनाथ हे एवढे मोठे यती आहेत आणि त्यांनी जो नाथ पंथ सांभाळला, मग तीच तरी नाथ पंथाची धुरा आज तुमच्या माझ्यापर्यंत आलेली. तुम्ही म्हणाल कशी? मूळ काय आहे आपलं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्षवळाला गहेणी प्रती गहेणी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार चोजविले. हा अभंग माऊलींनी लिहिलाय. मग माऊली कुणाचंही वर्णन करतील का? नाही करू शकत. आपण माऊलीला मानतो म्हणजे मच्छिंद्रनाथाच्या चरित्रावर संशय घेण्याचा अधिकार आपल्याकडे नाही, अजिबात नाही. कारण आपल्या माऊलीने आपली परंपरा आपल्याला दाखवून दिलेली आहे. तर अवतारी पुरुष, ईश्वरीय अवतार यांच्या चरित्राकडे सामान्य बुद्धीनं कधीही पाहू नका. म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष तुम्हाला लागणार नाही, तुमच्याकडनं अपराध होणार नाही. तिथे फक्त श्रद्धा ठेवा. तसे भगवान शिव कामातुर होऊन मोहिनी रूपाच्या जसे पाठीमागे पळू लागले, त्यांचं तेज त्यांच्या शरीरातून पडलं आणि ते तेज पडत असताना अग्निदेवानं कबुतराचं रूप धारण केलं, आपल्या चोंचेमध्ये पकडलं. चोंचेमध्ये तेज आहे, सहन होईना अग्निदेवाला. गरळ ओकली. जशी गरळ ओकली, हिमालयाच्या पहाडात काटेरी वनातून ती अशीच प्रवाहित होत गंगेच्या पात्रामध्ये प्रवाहित झाले. आणि ते शिवशंकराचं तेज गंगेच्या पात्रामध्ये जेव्हा आलं, तेव्हा माता गंगा गर्भवती झाली. गंगा माई गर्भवती आहे. आणि त्याच गंगेच्या तटावरती कृतिका माता ऋषींच्या पत्न्या पुत्र प्राप्तीसाठी गंगा मातेची प्रार्थना करत होत्या. रोज गंगेची पूजा करायच्या. माझ्या ताईंनो, कार्तिक महिन्यामध्ये कधी चंद्रभागेच्या तटावर गेलात, इंद्रायणीचं दर्शन घ्यायला गेलात, आणि असंही तुम्ही एरवी कुठल्याही तीर्थावरती गेलात तर तिथे दीपदान करायला विसरू नका. आणि दिवा पाण्यात नका सोडू. नदीच्या तटावरती काठावर दिवा लावा. आपण फॅशन केली. ती कोणती फॅशन? पाण्यात दिवा सोडायचा आणि मग लोटायचा आणि मग त्याचा व्हिडिओ कोणीतरी बनवायचा. नदीच्या काठावर त्या नदीची काय करा? दीपदान करून तिची पूजा करा. दीपदानाचं खूप मोठं पुण्य आहे. एका राजाची राणी सारखं दीपदान करायची. देवाला दीपदान, गावच्या मंदिराला दीपदान, संतांना दीपदान, वारकऱ्यांना दीपदान, वडाच्या झाडाला दीपदान, पिंपळाच्या झाडाला दीपदान, तुळशीला दीपदान, उंबरठ्याला दीपदान, घराच्या भिंतीवरती दीपदान. सारखं तिचं दीपदान असायचं. त्या राणीला विचारलं एका साधूनं की बाई महाराणीजी, अहो एवढं दीपदान का करता तुम्ही? त्या माऊलीनं सांगितलं, त्या राजाच्या राणीनं म्हणे, महाराज मागच्या जन्मात मी उंदीर होते. मागच्या जन्मात मी उंदीर होते. एक मांजर माझ्या पाठीमागे लागली. मी जीव घेऊन पळाले मंदिरात आणि मांजर माझ्यावर झडपच घालणार. मी उडी मारली. मला पलीकडे उडी मारायची होती, पण तिथे देवाचा दिवा लावलेला होता. त्या समयीमध्येच मी पडले. गरम दिवा लावल्यामुळे तेल गरम झालेलं होतं. त्या तेलात मी पडले. मी तडफडून मेले. पण पडल्यानंतर तो दिवा विझू लागला होता. माझ्या धक्क्यानं दिवा पुढे ढकलला आणि विझणारा दिवा अखंड चालू राहिला. परिणाम काय झाला? दिवा माझ्यामुळे प्रज्वलित राहिला, माझ्या धक्क्यामुळे. तर ते मला दीपदानाचं पुण्य मिळालं आणि त्या पुण्याईनं मी मागच्या जन्मातली उंदीर, या जन्मात मी राजाची पत्नी बनले. हे दीपदानाचं महत्व. तिला मागच्या जन्माचं ज्ञान होतं म्हणून ती म्हटली, जर
चुकून दिव्याला धक्का लागून जर दिवा माझ्याकडनं पेटता राहिला, प्रज्वलित राहिला, तर मी राजाची राणी झाले. आता राजाची राणी असताना जर मी याच्यापेक्षा जास्त दीपदान केलं तर त्याचा पुढचा जन्म माझा अजून चांगला मिळेल. म्हणून कुठल्या नदीच्या काठावर गेलात, योगायोग तुम्हाला कधी तीर्थावर जाण्याचा योग आला तर तिथल्या नदी पात्राला दीपदान करा. ना की पाण्यात सोडून नदीचं पात्र खराब करू नका, काठावरती दीपदान करा. मग त्या कृतिका माता गंगेच्या तटावरती दीपदान करायच्या, पूजा करायच्या आणि गंगेची प्रार्थना करायच्या. मा गंगा तर गर्भवती होती, पण या ऋषींच्या पत्न्या गंगा मातेला प्रार्थना करत रोज म्हणायच्या, आई आम्हाला मुलगा दे, आम्हाला संतान दे. त्या रोज गंगेची प्रार्थना करायच्या. हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे, 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 हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे. ओ गंगा मैया पार्वती पते शिव हर हर महादेव। हो गंगा मैया हर हर गंगे, हो गंगे हर हर गंगे। ऐका कृतिका माता रोज गंगेचं ध्यान, गंगेची प्रार्थना करत होत्या। हर हर गंगे, हर हर गंगे, आई आम्हाला संतान दे। आणि मग 9 महिने 9 दिवसानंतर त्या गंगेच्या पात्रातून एक बालक वाहत आलं। गंगेचंच बाळ ते बालक पाण्यात वाहत आलं। या कृतिका मातांनी पकडलं त्या बाळाला। 6 ऋषी पत्न्या तिथे तपश्चर्या करत होत्या। पकडलं बाळाला, ओढायला लागल्या। मला दिलं गंगेनं, मला दिलं। स्त्रीचा स्वभाव आहे, छोटस लेकरू त्याचा विचार न करता सगळ्याच जणी ओढताय। त्या बाळानं छोटस शिवरूप धारण केलं। ते बालक म्हणतं, आई
तुम्ही 6 जणी माझ्यासारख्या छोट्या जीवाला ओढताय, ओढू नका, मी शिवपुत्र आहे असं मला ओढू नका. तुम्हा 6ही ऋषी पत्न्यांचा मी आई म्हणून स्वीकार करतो, 6ही माऊल्यांना मी आई म्हणतो. आनंद झाला त्यांना. पण त्या बाळाला दूध कोण पाजणार, त्याच्यासाठी भांडणं त्यांची. मी दूध देणार, मी दूध देणार, सगळ्यांची भांडणं चालली. आणि मग छोटेसे ते बालक म्हणतात, आई मला स्तनपान करण्यासाठी तुम्ही भांडण करू नका, मी सगळ्या आईंचं स्तनपान करणार. आणि पाहता पाहता त्या बालकाला 6 मुख झाली आणि 6 मुखानं 6 आईंचं स्तनपान त्या बाळानं केलं. 6 आईंचं स्तनपान केलं. विश्वामित्र ऋषींना बोलावलं, त्यांनी बाळाचं नामकरण केलं. कृतिका मातांना हे बाळ सापडलं म्हणून बाळाचं नाव कार्तिकेय ठेवलं. सांगितलं की 6 महिने प्रत्येक आईनं याला सांभाळा. जेव्हा हा 3 वर्षाचा होईल तेव्हा हा याच्या खऱ्या आई वडिलांकडे जाईल. याचे वडील साक्षात शिव आहेत, भगवान भोलानाथ. आनंदानं त्या 6 माऊल्यांनी बाळाचं लालन, पण आता 6च महिने लेकरू सांभाळायला मिळणार आहे. काही कमी लाड असेल का त्या लेकराचा? खूप छान नाहूमाखू घालतात, शृंगार करतात, त्याला पोटभर खाऊ घालतात, त्याची खूप काळजी घेतात, खूप चांगल्या पद्धतीनं. बाळ वाढतंय, हळूहळू लहानाचं मोठं होतं. इकडे कार्तिकेय वाढतायत. पण एक दिवस नारदजी कैलासामध्ये आले आणि नारदजी आल्यानंतर नारायण नारायण, या बाबा आगतम स्वागतम सुस्वागतम, महाराज जी बैठ जाओ यहाँ पर आप. महाराज जी का पाद्य पूजन किया, फूलों की माला गले में पधराई, तिलक किया और बहुत ही नम्र भाव से विनय भरे स्वरों में मैया ने पूछा, बाबा आप कैसे हो? बस ठीक हो मैया. नारदजी जेव्हा कैलासामध्ये आले तेव्हा माता पार्वतीनं खूप छान स्वागत केलं नारदजींचं. बाबा कसे आहात? आई मी बरं आहे. बाबा माझं लग्न झाल्यापासून तुम्ही आलेच नाही कैलासात. पण आई जरा बऱ्याच ठिकाणी सप्ताह चालू होते. पानगाव झालं का अमुक गाव झालं की तमुक गाव झालं की तमुक गाव, सारखं फिरण्यामध्ये भगवत चर्चा करण्यामध्ये कसा वेळ गेला कळालं नाही. तुमच्याकडे यायला मला वेळ काही मिळाला नाही. आज आलो. बरे आहात का तुम्ही? म्हणे बरं आहे. गृहस्थ जीवन कसं आहे तुमचं? म्हणे खूप छान आहे. आणि माता पार्वती म्हणतात, गुरुजी तुम्ही माझा हात पाहून सांगितला, माझं लग्न कुणासोबत होणार, मला कसा पती मिळणार, तुम्ही सांगितलं तसंच झालं. माझं भविष्य बरोबरच जसं तुम्ही सांगितलं तसं. म्हणजे पहा ना पानगाव, आपल्या हस्तरेषा, आपल्या कपाळाची काही लक्षणं चिन्ह, आपल्या कानांचे आकार, आपली बोटावर असणारे शंख किंवा चक्र जे असतात ना चिन्ह, याच्यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. आपलं भविष्य, आपल्या हातावरती आयुष्य रेषा असते, सरळ मधल्या बोटावर जी जाते ती धनरेषा असते. ज्याची हात बोट लांब लांब असतात ती माणसं फार गुणवान असतात. आपला पाय असतो की नाही, पायाचा अंगठा, अंगठ्याच्या शेजारचं बोट, ते जर अंगठ्याच्या पुढे असेल, महिला मंडळ, अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्याच्या पुढे असेल, जरा पाहून घेता का? काही जणी माझ्याकडे पाहत होत्या आणि असं चेक करत होत्या पुढे का पाठी. तर ते अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्याच्या पुढे असेल तर बंटीचे पप्पा तुम्हाला विचारल्याशिवाय कुठंच जाणार नाही. बाजाराला जरी जायचं असेल, पानगाव मधलाच बाजार, जाऊ का? खिशात पैसे, हातात पिशवी, जाऊ का? अगं जाऊ का? तेवढ्यात तुमचा चहा उतू जावा गॅसवरच आणि मग तुम्ही जोरात कडक लक्ष्मी जा, की मग हे जे निघतात ते पुन्हा संध्याकाळीच घरी येतात, दिवसभर तोंड दाखवत नाही. हे जर अंगठ्याच्या शेजारचं बोट पुढे असेल तर ते तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही.
हे अंगठा जर पुढे आणि ते अंगठ्याच्या शेजारचं बोट जर मागे असेल तर तुम्ही यांच्या परमिशन शिवाय कथेला सुद्धा येऊ शकणार नाही. हस्तरेषा, पायाचे चिन्ह, कपाळाचे चिन्ह, बोटांची काही चिन्ह, काही लोकांच्या म्हणजे हे अंगठे असतात नाही कांडे, याच्यावरती यव नावाचं चिन्ह असतं, माशासारखं, मासोळीसारखं, जिथे जॉईंट असतो ना अंगठ्याचा तिथे असतं. त्या चिन्हाचा प्रभाव आहे. ज्याच्या हातावर यव नावाचं चिन्ह आहे त्या माझ्या माऊलीनं 10 लोकांचा स्वयंपाक करू दे, तिच्या हातानं 15 लोक जेवणार. अन्नपूर्णाच 10चा स्वयंपाक केला 15 जेवणार. जिच्या हातावर चिन्ह नाही तिनं 15 लोकांचा स्वयंपाक करू दे 5च जेवणार, 10 उपवाशीच. ज्या शेतकऱ्याच्या हातावर ते चिन्ह आहे त्यानं मूठभर पेरू दे मनभर येत आहे. ज्याच्या हातावर चिन्हच नाही त्यानं पोतभर पेरू दे काहीच येत नाही. पण सांगू, आपण वारकरी आहोत, आपण भगवत भक्त आहोत, ज्ञानोबराय तुकोबरायांचे उपासक आहोत. भले हस्तरेषा बोलत असतील, पायाच्या रेषा बोलत असतील, कपाळाच्या रेषा बोलत असतील, पण सांगू तुम्हाला, हातावरच्या रेषा भले बिघडलेल्या असतील, चुकीच्या असतील, त्रासदायक असतील, या रेषा बदलण्याची ताकद आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही म्हणाल कशानं? जी माणसं चांगलं कर्म करतात आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतात आणि त्यांचं कर्म सत्याला धरून असतं, त्या लोकांचं प्रारब्ध बदलण्याची ताकद त्यांच्या स्वतःच्या हातामध्ये असते. भगवत उपासनेनं दुस्तर प्रारब्ध सुद्धा बदलता येतं, पण त्याच्यासाठी ईश्वराची कृपा आपल्यावरती व्हावी आणि ईश्वर कृपेसाठी संत सेवा, सत्संग, नाम साधना या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत. ज्यांना हातच नाही त्यांच्या जीवनात काही घडतच नाही का? होतं ना, घडतं त्यांच्या जीवनात. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि कर्म चांगली करा. कथेच्या पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगते, जीवनात नित्याचा एखादा पूजा पाठ चुकला तरी चालेल, पण आपलं कर्म चुकणार नाही याची काळजी मात्र आपण घ्यावी. आणि या गोष्टी ऐकून सोडून द्याव्यात अशा नाहीयेत, या गोष्टीला फार लक्षपूर्वक. आज तुमच्या या व्यासपीठावरती जुन्या लोकांचा सन्मान होतोय. का होतोय बरं जुन्या लोकांचा सन्मान? या लोकांनी गावातला जुना परमार्थ जपण्याचं काम केलंय. काल देवांचा सन्मान झाला. नामदेव बाबा नावाचे व्यक्ती आपल्या गावात होऊन गेले. सगळ्या गावाला पाणी पाजण्याचं, गाई गुरांना, पक्ष्यांना, लोकांना पाणी पाजण्याचं काम केलं. आपल्या गावातले भूदेव, त्या भूदेवांनी अखंड सेवा केली. पुढचं कौतुक की पुढच्या पिढीला सुद्धा सेवेमध्ये सादर केलंय. अशी माणसं या गावामध्ये आहेत. म्हणून आपलं कर्म चुकू द्यायचं नाही, कर्म चांगलं करायचं. भगवंतानं जी तुम्हाला सेवा लावून दिली असेल, तुमच्याच गावचे श्रीराम काका चव्हाण आमच्या चकलंबा गावामध्ये बरेच वर्ष त्यांनी बँक खात्यामध्ये सेवा केली आणि त्यांनी त्यांची सेवा चांगली केली. म्हणून कदाचित पानगावकरांना माहिती नसेल, आमच्या गावातले एक जबाबदार नागरिक काल परवा पानगावमध्ये आले होते आणि ते नात्यानंच असे आजोबा वगैरे लागतात, आमचे आजोबा लागतात. खरं तर कथेला आल्यानंतर कुठेच जायचं नाही, मी स्वतःच ठरवलेलं होतं. पण मी इथे आले हे जेव्हा आमच्या घाडगे दादांना कळालं, ते इथं आले आणि मला सांगितलं, दीदी या गावचे श्रीराम काका चव्हाण यांनी कितीतरी वर्ष आपल्या गावात सेवा केली आणि खूप चांगली सेवा केली. अजूनही जुनी लोक तुमच्या श्रीराम काका चव्हाणांचं नाव काढतात. आमच्या गावातली माणसं याला म्हणतात आपलं कर्म चांगलं करणं, अजूनही नाव काढतात. आणि ते जेव्हा सर्व्हिसला आमच्या गावात होते तेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता. आणि मी त्यांचं नाव आवर्जून का सांगते, तर ज्या संत परंपरेत माझा जन्म झालेला आहे, ज्या मठाच्या परंपरेत आम्ही आहोत, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान, तो मठही त्यांनी पाहिलेला आहे. आणि त्या मठातले जे साधू होते अगोदरचे, आता आमचे भाऊ उत्तराधिकारी आहेत, पण आमच्या भाऊच्या अगोदर आमचे चुलत आजोबा होते संन्याशी. आमच्या आजोबा महाराजांना सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. आमच्या आजोबा महाराजांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. मला किती आनंद झाला असेल की माझ्या आजोबा महाराजांना श्रीराम बाबांनी दादांनी पाहिलंय. आणि कसं पहा, कुठल्या तरी कर्मानं बांधलेली माणसं कशी योग जुळून येतात
मला सांगण्याचं एवढंच आहे तात्पर्य माझं, की आपण आपल्या जीवनामध्ये कर्तव्य चांगलं पार पाडा. तुमचं कर्म हे तुमचं भविष्य आहे. कर्म चांगले केले पाहिजे. आपल्या हाताच्या रेषा, कपाळाच्या रेषा बोलत असतात. माता पार्वती म्हणतात, गुरुजी माझा हात पाहून तुम्ही मला सांगितलं होतं की मला पती कसा मिळणार आहे. आता माझा हात पाहून सांगा, मला संतान कधी होईल, मी आई कधी होईल. ऐकता ना पानगाव? आमच्या जुन्या मठाला पाहिलेली माणसंही पानगाव मध्ये. पानगाव खरंच भारी आहे बरं. किती वर्षाचा काळ मध्ये गेलाय. आमच्या जुन्या संस्थानला पाहिलेली माणसं आणि आताचं नवीन संस्थान तुम्ही नाही पाहिलं, पण चंद्रकांत भाऊंनी पाहिलंय. आता नवीन बांधकाम झालेलं, म्हणजे जुनंही पाहिलंय आणि नवीनही आताचं बांधकाम पाहिलेलं आहे. दिव्य सोहळाही पाहिलाय कलशारोहणाचा. माता पार्वती म्हणतात, गुरुजी मी आता आई कधी होणार मला सांगा. नारदजी म्हटले, आई वाईट नका वाटू देऊ, तुम्ही आई कधी होणार हे काही सांगू शकत नाही, पण शिवजी वडील मात्र झालेले आहेत. बापरे, किती मोठा बॉम्ब टाकला. आता काही लोक बॉम्ब टाकण्याचं काम करतात बरं. अशा लोकांपासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे. ज्या लोकांना बॉम्ब टाकायची सवय आहे ना, त्यांच्याजवळ कधीही आपले कान द्यायचे नाही, कारण पहिला हल्ला आपल्यावरच होत असतो. मग पुन्हा कान कुणालाही देऊ नका. ज्यांची वाणी चांगली नाही त्यांना तर देऊच नका. नारदजींना असा बॉम्ब टाकला की माता हादरून गेल्या. म्हणजे तुम्ही आई होणार का नाही मला माहिती नाही, पण शिवजी मात्र वडील झालेले आहेत. चक्करच यायची राहिली, पण सावरलं त्यांनी स्वतःला. म्हणे, बाबा तुम्ही काही चुकीचं सांगत तर नाही. म्हणे, आई पहिलं चुकलं नाही गणित, आताच कसं चुकल माझं. बरोबर सांगतोय मी तुम्हाला. माता पार्वती जाम टेन्शन मध्ये, फुल टेन्शन मध्ये आल्या. बाबा हे खरं आहे ना? आई खरंच आहे, येऊ द्या शिवजीला. प्रेमाचं नाटक करतात माझ्यासोबत. आल्यानंतर विचारते, असं का फसवलं मला, माझ्या प्रेमामध्ये का धोका दिला मला. नारदजी, बाबा थोडं थांबा, तुम्ही इथं थांबा. गुरुजी बोलले, आई मला थोडंसं घाईचं काम आहे, अमुक गावात सप्ता विना उभा करायचा, मी जातो, परत येतो. बाबा आपण 2 दिवसानंतर विना उभा करू, पण तुम्ही थोडं. बाबा म्हटले, तिथी म्हणजे तिथी, तिथीवरच विना उभा राहिला पाहिजे आई. मी परत येईल विजवायला मिटवायला, पण आता तुम्ही आलेल्या प्रसंगाला सामोरं जा. नारदजी निघून गेले आणि शिवजी आले. माता पार्वती टेन्शन मध्ये. माता पार्वतीचा चेहरा फुगलेला, डोळे लाल झालेले, नाकफुड्या फुगलेल्या, चेहरा टुम फुगलेला. आणि मग शिवजी म्हणतात, आज काही मूड खराब दिसतोय. पार्वती, ए पार्वती. एका आवाजात तो दिलीच नाही. काय झालं, काही चुकलं का माझं? एवढ्या रुसलात तुम्ही, तोंड फुगलंय तुमचं, बोलू नका शिवजी मला. काही चुकलं का माझं? बाबा फसवे आहात तुम्ही, धोका दिलाय म्हणा, तुम्ही फसवलंय मला, प्रेमाचं नाटक करता माझ्यासोबत. काय झालं पार्वती, एवढ्या तुम्ही राग ओकायला लागलात माझ्या समोर? माझं काही चुकलंय का? प्रेमाचं नाटक केलंय तुम्ही? अहो काय नाटक केलं मी सांगा तर मला. मी असं ऐकलंय तुम्हाला मुलगा झाला म्हणून. म्हणे, हो 3 वर्षाचा आहे. आता तर माता पार्वती धडामकन चक्कर येऊन पडली. 3 वर्षाचा बाबा, हे तुम्हीच बोलताय का? हो म्हणे, मीच बोलतोय. पार्वती ऐकून घ्या, सगळं व्यवस्थित ऐका, नंतर तुम्ही राग व्यक्त करा. म्हणे, आपण सत्संग करत होतो, शास्त्र चर्चा करत होतो, तेवढ्यात देव आली. आणि देव आल्यानंतर दुःखित देवतांनी त्यांच्या वेदना माझ्या समोर मांडल्या. असं संकट त्यांच्यावरती आलेलं आहे. आणि म्हणून मी मोहिनी रूप धारण करायला सांगितलं नारायणाला. मोहिनी रूपाच्या मागे मी गेलो. माझं तेज गंगेच्या पात्रामध्ये पडलं. गंगा गर्भवती झाली आणि मग त्या गंगेचा पुत्र आता 3 वर्षाचा झालेला आहे, म्हणजे तो माझाच पुत्र आहे. माता पार्वतीला एवढा राग आला.
माता पार्वती म्हणतात, हे देव किती कपटी आहेत, माझ्या भोळ्या पतीच्या भोळ्या स्वभावाचा यांनी फायदा घेतला, माझं आई होण्याचं भाग्य यांनी हिरावून घेतलं. मी सर्व देवांना शाप देते, देवांनो तुम्ही स्वार्थासाठी माझं आई होण्याचं भाग्य हिरावून घेतलं, माझा अधिकार संपवला तुम्ही. मी शाप देते तुम्हाला, सर्व देवांच्या पत्न्या वांझ होतील, सर्व देव स्त्रिया वांझ होतील, आणि अग्नीला सुद्धा शाप दिला, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. सगळे देवता घाबरले, हात जुडवू लागले, गडबडू लागले, आई असला काय शाप दिला तुम्ही? भगवान शिव म्हणतात, पार्वती तुम्ही रागात येऊन देवांना शाप दिला, त्यांची चूक काय? लोकांची चूक पाहण्या अगोदर आपण आपल्याला आपलं परीक्षण करावं. पार्वती तुम्ही स्वतःला पहा, तुम्ही सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करू शकत नाही, कारण तुम्ही मूळ माया, तुम्ही भगवत आहात, तुम्ही निर्गुण निराकार आहात. आणि मग माता पार्वतीच्या लक्षात आलं आपलं खरं रूप काय. माता पार्वतीला स्वतःची चूक समजली, देवा चुकलं माझं, मी माझं चिंतन न करता देवस्त्रियांना शाप दिला, आता मी काय करू? म्हणे एकच करा, या शापातून त्यांना काहीतरी मार्ग द्या. म्हणे देवस्त्रिया संकल्पनेतून पुत्र प्राप्ती करतील. अग्नीला आशीर्वाद दिला, तू सर्व भक्षक होशील. आता सर्व देवता तर गेले, पण माता पार्वती म्हणतात, स्वामी तुमची पहिली संतान गंगेच्या पोटी जन्माला येण्याचं कारण काय ते मला सांगा. महादेवानं सांगितलं, पार्वती माझ्या प्राप्तीसाठी जशी तू तपश्चर्या केली ना, तशी माझ्या प्राप्ती करता गंगेनं सुद्धा तपश्चर्या केली होती. पार्वती तुम्ही हिमालयाची मुलगी आहात, आणि त्याच हिमालयातून गंगेचा उगम आहे. याचा अर्थ गंगा आणि तुम्ही, तुमचं जन्मस्थान एक आहे, तुम्ही नात्यानं बहिणी आहात, आणि तुम्ही दोघींनी माझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती. मी तुम्हाला पावलो, तुम्हाला स्वीकारलं, पण गंगेला मी काहीच दिलं नाही. हीच गंगा जेव्हा माझ्या जटेतून प्रवाहित व्हायची होती, तेव्हा ती गंगा जटेत बसली पण बाहेर येईच ना. तेव्हा गंगा बोलली, शंकरा मी तुमच्या प्राप्तीसाठी खूप मोठी तपश्चर्या केली, मला तुम्ही काहीच फळ दिलं नाही. आता जोपर्यंत तुम्ही मला वरदान देत नाही, तोपर्यंत मी जटेतून प्रवाहित होणार नाही. तेव्हा गंगेला मी 2 वरदानं दिली. पार्वती, गंगेनं माझ्याकडनं 2 शब्द घेतले. बोल गंगा, तुला काय पाहिजे? जेव्हा मी म्हणालो, तेव्हा गंगेनं सांगितलं की बाबा माझा पत्नी म्हणून स्वीकार करा, आणि तुमची पहिली संतान माझ्याच पोटी जन्माला यावी. ही 2 वचन मी पार्वती गंगेला दिल्या कारणानं माझी पहिली संतान गंगेच्या पोटी जन्माला आलेली आहे. आणि ते मूल आता 3 वर्षाचं होतंय. कृतिकांनी त्याचा सांभाळ केलाय, त्याचं नाव कार्तिकेय ठेवलंय. आणि त्या बाळाच्या जन्माचा उद्देश एवढाच आहे की तारकासुर नावाच्या राक्षसाला दंड देणं. माता पार्वतीला हे सगळं ऐकून त्यांच्या मनाचं समाधान झालं, देवाबद्दलचा द्वेष कमी झाला. गंगा ही आपली बहीण आहे. या सगळ्या गोष्टी माता पार्वतीच्या जेव्हा लक्षात आल्या, माता पार्वती म्हणतात, स्वामी मला माझ्या बाळाला भेटायचंय, कार्तिकला बोलवा. फार सन्मानपूर्वक नारदजी कार्तिकला घेऊन आले. आणि कार्तिक स्वामी जेव्हा कैलासामध्ये आले, खूप साऱ्या देवदेवता आल्या, आणि आलेल्या देवांनी कार्तिकला खूप भेट वस्तू दिल्या. विष्णूनं मुकुट दिला, बाजूबंद दिले, लक्ष्मीनं दिव्य संपत्ती दिली, शंकरानं शूल, पिनाक, फरशा, बाण, त्रिशूल दिला. माता पार्वतीने चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला कार्तिकला, आणि मोराचं वाहन दिलं. कार्तिक स्वामींचं लालन पालन होऊ लागलं. हळूहळू हळू कार्तिक स्वामी लहानाचे मोठे होतात. आणि ही कार्तिक स्वामींना एक दिवस सांगितलं की कार्तिका, आता शिवसैन्य सोबत घेऊन तुम्ही तारकासुराचा वध करा, आता योग्य वेळ आलेली आहे. कार्तिक स्वामी शिवगणांना सोबत घेऊन निघाले तारकासुरासोबत युद्ध करण्यासाठी.
रणभूमीवरती तारकासुराला ललकारलंय, तारकासुरा ये, या शिवपुत्राच्या हातानं आज तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. जणू त्या तारकासुरासाठी आज कार्तिकेय काळ म्हणून समोर उभे आहेत. प्रचंड प्रचंड धुवाधार युद्ध त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि त्या प्रचंड युद्धामध्ये अस्त्रांचा प्रयोग कार्तिक स्वामी करतात. असा एक बाण कार्तिक स्वामींनी सोडलेला आहे की त्या बाणानं तारकासुराचं मस्तक ताडकन उडालं आणि तारकासुराचा मृत्यू झाला. सगळ्यांनी जय जयकार केला. कार्तिक स्वामी महाराज की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. कार्तिक स्वामी महाराज स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. देवदेवतांना आनंद झाला. जे देवता तारकासुराच्या त्रासानं त्रस्त झालेले होते त्या देवांच्या जीवनामध्ये आता सुख प्राप्त झालं. शिवमहापुराण हा ग्रंथ सांगतोय की ही कार्तिक स्वामींची कथा जी लोक भक्तिभावानं ऐकतात त्यांना यश, आरोग्य, कीर्ती प्राप्त होत असते. कारण हे श्लोक आपण आपल्या घरी तयार केलेले नाहीयेत. श्लोकामध्ये या कथेचं महत्व सांगितलेलं आहे. य पठेत पाठयित्वापि शृणुयात् श्रावते वै तथा सर्वान् कामान् वाप्नोति नात्र कार्या विचारणा. एतदाख्यानमनद्यं यशस्यं सुखवर्धनम् आयुष्यं स्वर्गमतुलं पुत्रपौत्राधिकारकम्. अशी ही कार्तिक स्वामींची कथा आपण पाहिली. भगवान शंकराच्या पहिल्या संततीची कथा श्रवण केली आहे. आता शंकर भगवंताच्या दुसऱ्या पुत्राची कथा आपल्याला ऐकायची. पण दुसऱ्या लेकराचा जन्म थोडासा अनोखा आहे. महादेवाचं दुसरं मूल, त्यांचा जन्म थोडासा निराळा आहे. शंकराचे जे दुसरे पुत्र आहेत ना त्यांचे सुपासारखे कान आहेत, भुंग्यासारखे डोळे आहेत, वाकडी सोंड आहे, तुटलेला दात आहे, अब्रगब्र शरीर आहे, उंदरावर बसलेले आहेत. पण त्यांचा महिमा फार महान आहे. कोणत्याही कार्याच्या आरंभी त्यांची वंदना केल्या जाते, त्यांना मान दिला जातो, मग प्रत्येक कार्याला आरंभ केला जातो. अष्टविनायका